त्यात नाही बघितलं, सगळं उघडून बघितलं. आधी फोटो करूया. ही परीचे दप्तर थोडकाले, ही कपाट थोडका लागलं, ही दप्तर थोडकाले. अरे पिल्लू, आता काय नकोय मला. नाही, मला यायच्या आधी सरप्राईज पाहिजे होतं. थँक्यू डंबो. वेलकम मम्मो. आमचं स्वागत झालंय. सगळं 2-2च आहे आता. किती 9 करायचंय ना? नाही आता किती 8 झाले की 8 7. तर नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर मी आणि मम्मी आता हे काम करत आहे. ह्याला काय म्हणतात? हे पॅकिंग करून द्यायचं पिल्या. तर मला नवीन काहीतरी मम्मीकडून शिकायला मिळतंय. कळलं काय? परीला एक्साइट होती की मम्मा कसं पॅकिंग करणार आहेस तू यात, असं म्हणत होती परी. तर तिला फायनली दाखवत आहे मी कसं करतात. पडते रे आता. ओ माय गॉड. 9 म्हणले, अजून 9. हे सोडून ते 2 दिलं, ते 2. तर परी मला मस्त अशी मदत करायला लागली. ती असं भरून द्यायला लागलं आणि मी पॅकिंग करायला लागले. बाळाची खूप मला मदत होते आहे की नाही पिल्या? येस. थँक्यू पिल्लू. वेलकम. थँक्यू डंबो. वेलकम मम्मो. पॅकिंग हे मी केलेलं आहे, तर मम्मा चेक करते व्यवस्थित आहे की नाही. असं तर बरं वाटले. वाकडं करून बघायचं. गुड गुड. येस. व्हेरी गुड ओवी, व्हेरी गुड. थँक्यू मम्मा. मी करते ते. नको हे आता प्रेशर रडायचं. ठीक आहे. तर आज किती दिवसात ना मी अशी निवांत आहे. माहेरात आज एक सुद्धा मी काम केलं नाही, फक्त पॅकिंगचं काम केलेलं आहे. ते पण काम लावलं म्हणून केलं नाही तर ते पण केलं नसतं मी. आज निवांत आहे, आज मी निवांत. तर आज मी परत जाणार आहे गणेशकडे. आता काय लवकर येणार नाही, अशा पद्धतीनं जाणार आहे आता मी. तर आज येणार आहे माझी भाची, भाऊ आणि भाऊजं अशी सगळी येणार आहेत आज. कारण गणेशला बघायचं आहे माझ्या भाचीला. मी बघितलं नाही अजून, तिला घेतलं पण नाही. ते कधी दवाखान्यात बघितलं त्याच्यावर अजून त्यानं बघितलं नाहीये. त्यामुळे एक्साइट आहे मी. हा, त्यामुळे त्यांनी पण एक्साइट आहेत गणेशला भाची दाखवायला. त्यामुळे मी पटापटा माझं काम आवरून घेतो पटापटा. आणि एवढ्या दिवसात ना आपली बायको आल्या, मग जरासं आपण चहा ठेवावा. आता काय नकोय मला. नाही, मला यायच्या आधी सरप्राईज पाहिजे होतं पण तू ठेवलेला अरे नाही. मी आता बघ काय कर माहितीये का, मी दिल्यागत करतो सरप्राईज. तू हो माय गॉड चहा माझ्यासाठी. आता दिल विल प्यार व्यार सब खतम. दिल खतम. प्यार व्यार तू क्या जाने. तू क्या जाने रे, तू क्या मैं सब जाने. जानो तो जानो मैं चहा भी ठेवू. नुसतं गणेश तुला गुंडाळायला व्यवस्थित येते काय? गुंडाळलं तेच सांगालोय. हे कसं आहे माझं पिल्लू. आम्हाला भांडू देत नाही पिल्लू, लगेच आपलं मोड चेंज करते. लय क्यूट पिल्लू आहे. आज मला जरा गडबड होती पण बाळानं मला सगळी मदत केलेली आहे. बाळानं हे फरशी बसून घेतली आणि काय केलं पिल्लू, धुणं पिळून घेतली. गुड, आय एम प्राऊड ऑफ यू पिल्लू. असं छोटं मोठं काम पिल्लू करायची. इंडिपेंडेंट व्हायचं. वर्षीपासून खूप छोटा आहे. हो, इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे की नाही. आता मोठं काम काय? मोठं काम काहीच नसते पिल्या, आपल्या मनावर असते सगळं. जसं बाबाला वाटते माझ्यासाठी चहा करणं हे खूप मोठं काम आहे, तसं पिल्या तू कुठल्याही कामाला मोठं समजत जाऊ नको. आपल्यासमोर सगळ्या गोष्टी छोट्या असतात, लक्षात ठेव. आपलं मन मोठं असायला लागतंय पिल्या. ज्याचं मन मोठं त्याचं सगळं मोठं. तोच माणूस जिंकला पिल्या. आणि आज तू जिंकलेली आहेस पिल्या. जिंकलेस, तुला ऑस्कर देतो. बाबा पण जिंकलेला आहे 2 नंबरला. चलो, तर स्वयंपाकाची निम्मी अर्धी तयारी करून ठेवलेली. त्यानंतर जरा वरचं आवरलं. गणेशला आणि परीने पण जरा मदत केल्या मला. आणि आता मस्तपैकी फोडण्या वगैरे टाकून फक्त चपाती करायची बाकी आहे, तेवढे करू म्हणजे फिनिश. तर फायनली प्रिशा आलेली आहे. ये मी खूप एक्साइट आहे तिला बघण्यासाठी आणि तिला हातात घेण्यासाठी.
तर ह्या आहेत प्रिशाच्या मम्मी आणि प्रिशाचे पप्पा. बाळ माझं पिल्या मामीकडे दे. वरती आहेत पायऱ्या आहेत. आत्तू कशी बघायला बघा आत्तू. हे प्रिशाचे पप्पा. आत्तू कुठे गेल्या? आत्तू आत्तू आत्याच्या घरी. ह्यो काय एवढा एक्साइट झालाय? दिसली तुम्हाला खरं तुमच्या समोरच होती. आमच्या समोर हे बाळ घाबरले. कसा पिला बारीक लाव एकदम. आतून ले चढा गड चढा. कोण आहे मी पिल्या? शर्ट जरा क्वालिटी वाटायला बघायला. कोण आहे मी पिल्या? पुणे मॅगी आणलं. मामा मामा पिल्लू धनश्री सारखा चेहरा मोठा वाटायला. चेहरा मोठे वाटायला. ए पिल्लो या बस एक चांदीची वस्तू सापडणं झाल्या आणि ए, हे बघा करंट आहे कशी. कारण नकोय रे प्रीत्या, आरत्या पाहिजे मला. ह्यातच ते ठेवलंय. त्यात नाही बघितलं, सगळं उघडून बघितलं. ए, 2 माणसं मी ह्याच्यात कामाला नाही, जाते. सापडली नाही. मला माहित आहे मी तिथे ठेवतच नाही ना कशी सापडणे. हे पाहिजे. धन्य होतं त्यांच्यासारखं करू ए, नकोस. तुझ्या पोरगेला विचार खेळायला घेतलं का भांडे? होय एवढी हे आहे रे ती. तुझ्या काय नाही. कुणाला सापडल त्याला एक जादू की झब्बी. प्रीत्या मोकळ्या डब्यात दिसल्या की भरून ठेवायचे असतात प्रीत्या. नाही सापडले तरी मिळतं. परीक्षा आणलेला काय? बास बाई तुझं. ही माझी भाऊज बघा, ही परीचे दप्तर थोडकाले, ही कपाट थोडका लागलं आणि दप्तर थोडकाले. चला इथे तर नाही. ए प्रीत्या साड्यात ठेवतात बाई आरत्या. काय तू आता इथं ठेवलेस मला कुठं वाटत ठेवलेस काय देवा परमेश्वरा, यांना जरा बुद्धी दिला असतं तर बरं झालं असतं. माझ्या अर्थ सापडल्या. कोणी खरं सांगू काय कुठे ठेवलीस तू? फ्रीज मध्ये. मला नाही माहित. प्रीत्या उडकणार होतास ना, पालतं घालणार होतास की. डंबो डंबो आधी फोटो का करूया, मग आरती उडकूया आपण. चला प्रीत्या ती चांदीची आहे. येडपटा होय धनश्री, जर्मनच्या डब्यात ठेवले बघ त्या. नाही ग नाही, त्या ह्याच्यातच ठेवते मी. डब्यात पण नाही ठेवतात. गणू बेडच्या खाली पण बघाय. तुझा काय निर्णय रे, कुठं पण ठेवतेस तू. मला बिस्किट गाव. हे बघ बारकी पोरगी बघ. खायचं उडका लागले. बारकी पोरगी बघ. उडकून उडकून बिस्किट उडकल्याचं. पोरगी झाली तरी अजूनही बारकं. मोठं होऊन काय करायचंय. वो पिल्या, ये चल तू पण चांदीचं उडकायला. काय नाही अगं, नाही सापड. प्रीत्या दोनच, प्रीत्या दोनच. परीर तुझ्यावर मारली काय? व्हिडिओ घाण केली बघितलं. बारक कोण आहे खरं? मित्रांनो आम्ही सांगली झालोय खरेदी करायला आणि हे सगळ्यात जुनं घर मला दिसलं सांगलीतलं.
किती जुनं असेल तुम्ही अंदाज लावा. कसं झोपवाल्या बघा दीदी. दीदी बाळाला कशी झोपवाल्या बघा. हा दीदी आमच्या पिल्लूचं आम्ही वेलकम करणार आहे. ऑलरेडी पिल्लू घरात आलेला आहे पण तरी पण आम्ही वेलकम करणार आहे कारण सकाळी मला झालं नाही गडबडीत. त्यामुळे आता आम्ही इकडे तयारी करायला. ही पिल्लूची मम्मीच मला मदत करायला. डेंजर वेलकम आहे आमचं. हा कलायचं आहे. हे गोल काढायला काय? तर मी इकडं फुलांची पाकळ्या करत आहे आणि धनुष इकडे रांगोळी काढत आहे. तडजोड करून पट्टी बिट्टी वापरून आम्ही रांगोळी काढलोय. आणि ही चिमणी बघत बसल्या. अगं मदत कर जरा, पाकळ्या बिकळ्या कर ये. अजून तुझं खाणंच संपायचं आहे का नाही. मम्मा आधी खाते मग काम करते. तर धनुषने मस्तपैकी रांगोळी भरून दिलेली आहे. आता परवा जी मी रांगोळी काढली होती त्याच्यासाठी पेन्सिल होती पण आता हातानं काढायचं आहे. त्यामुळे जरा ट्रायल बघूया येते का. हा जरा जरा येते. तिरकही आले काय ग. आता इथं काढायचं अवघड आहे की ग. बसायचंच अवघड आहे मग. कोणतं काढायला पाहिजे होतं आपण. ह्या साईडला बसू का म्हणजे लिहिता येते. असं कसं लिहिता येईल? होय हात ह्या साईडला येते ना. मस्तपैकी गप्पा मारत बसल्यात. आमची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. त्यात भावानं लगेच फरमाईश केलाच. इथं आलाय आणि मॅगी खाल्ला नाही असं कधी होणारच नाही. त्यामुळे त्याच्यासाठी मॅगी बनवत आहे आता. पप्पा ओरडत आम्हाला मॅगी खाताना. त्यामुळे पप्पा यायच्या आता मॅगी खाणार. वेलकमची तर पूर्ण तयारी केली होती पण प्रिशा खूप रडत होती त्यामुळे वेलकम करता नाही आलं आणि ती झोपली पण होती. त्यामुळे वेलकम तर काही केलेलं नाही. तर आम्ही हा मूवी बघत बसलो आणि आवाज एवढा कमी ठेवला आहे की बाळ उठू नये म्हणून एकदम कान लावून ऐकायला लागले. एंड आलाय मूवीचा त्यामुळे सस्पेन्स आहे एकदम. आमचं स्वागत झालंय. कुठे गेलाय मम्मी प्रीतम. पोरग तुला ओळख. त्यानंतर मस्तपैकी जेवण झालं आणि थोड्याशा गप्पा पण झाल्या. त्यानंतर सगळेच घरी जायला निघाले. तर मग हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.